नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला पिठोरी अमावस्येची म्हणजेच पुत्रवती आईने आपल्या मुलाचे आयुष्य वाढीसाठीचा हा सण आहे। म्हणून आपण मातृदिन म्हणून हा पिठोरी अमावस्येचा सण साजरा करतो। आईने मुलाच्या दीर्घायुष्यासाठी काय करावे लागते या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। पिठोरी अमावस्या पुत्रवती आईने आपल्या मुलाचे आयुष्य वाढवण्यासाठीचा हा सण। म्हणून मातृदिन, श्रावण मास, अमावस्या या दिवशी 2 सण साजरा करण्यात येतात। पहिला म्हणजे या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात, म्हणून या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात। वरीलप्रमाणे पूजा मांडून अखंड सौभाग्य आणि दीर्घायू पुत्र यासाठी प्रार्थना करतात। घरातील मुलांसाठी खीर पुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण करतात। पूजा करून झाल्यावर पुरणाची आरती करतात। खीरीच्या वाटीवर पुरी झाकतात। नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरून मागे नेत विचारते, अतिथी कोण, अतिथी कोण। तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगून तो नैवेद्य हातातून घेतात। अशा प्रकारे पूजा पूर्ण करतात। स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायू आरोग्य देणारी ही अमावस्या आहे। ज्या संस्कृतीत गुरुची पूजा, प्राण्यांची पूजा होते, इतकेच काय पण निर्जीव वस्तूचीही देखील पूजा होते, ती संस्कृती मातेला कशी विसरेल। अशा या मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय। श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात। ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जिला अपत्य सुख लाभत नाही, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात। हे व्रत पूजा प्रधान असून 64 योगिनी या त्यांच्या देवता आहेत। श्रावण अमावस्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्र मंडलावर 8 कलशांची प्रतिष्ठापना करावी। त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात ब्राह्मी, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कौमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्ती देवतेच्या मूर्ती स्थापाव्यात। तांदूळाच्या राशीवर 64 सुपाऱ्या मांडून योगिनीचे आवाहन करावे। या 64 योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त 64 कलाच आहेत। त्याचीच ही प्रतीके आहेत, त्याचीच पूजा करावी। व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात, म्हणून या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात। अशी ही स्त्रीला पुत्रवती बनविणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखले जाते। श्रावणवद्य अमावस्येलाच गर्भगृहिणी अमावस्या म्हणतात। आपल्या संस्कृतीत मातेला फार महत्त्व आहे, तिचा मोठा गौरव केला आहे। आई ही केवळ मुलाचीच नव्हे तर त्यांच्या संस्काराचीही जननी आहे। आई या 2 अक्षरी छोट्याशा शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतूट सामर्थ्य आहे। वात्सल्य व त्यागाची मूर्ती म्हणजे आई होय। अशी ही आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही, म्हणूनच तिला माऊली असे आदराने म्हणले जाते। समाजात स्त्रियांचे महत्त्व समजण्यासाठी घरोघरी भाऊबीज, रक्षाबंधनाप्रमाणे मातृदिन साजरा झाला पाहिजे। जी माता आपल्या मायेने, त्यागाने, ममत्वाने मुलाची, घरादाराची सेवा करते, तिच्याविषयी योग्य ती जाणीव समाजाला होऊन तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे। जर आपण नागपंचमी थाटात साजरी करू शकतो, तर आपल्या जन्म देणाऱ्या जननीच्या त्यागाचा, सेवेचा, समर्पणाचा, औदार्याचा मातृदिन उत्साहात साजरा करून तिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पूया। हाच मातृदिनाचा खरा संदेश आहे। ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला घडवते, जगात उभं राहण्यासाठी सक्षम करते, या 64 कला ज्यामुळे उपजीविका होते, त्यांची पूजा आपली आई करते, ते पण आपल्याच दीर्घायुष्य व आरोग्यासाठी। म्हणून तर या दिवशी मातृदिन साजरा करावा। कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा।